माननीय अशोकजी उईके हे आदिवासी विकास कॅबिनेट मंत्री झाल्यानंतरच प्रथमच राडेगाव तालुक्यात आगमनानिमित्त कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजीने जल्लोषात त्यांचे हार घालून स्वागत केले। माननीय अशोकजी उईके हे दिनांक 23 जून रोजी सकाळी नागपूरवरून शासकीय वाहनाने राडेगाव येथे येताच सायंकाळी 4 वाजता येथील कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजीने जंगी स्वागत केले। नंतर शहरातून रॅली काढून चौकात मान्यवरांनी व चिमुकल्याने आमदार अशोक उईके यांचे स्वागत केले। नंतर राडेगाववरून गाडीच्या ताफ्यासह ते धानोरा या गावी पोहोचले। त्यानंतर तिथे पण त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। लगेच चहांदे येथील सोनामाता देवस्थानी दर्शन घेऊन सायंकाळी 6 वाजता ते वडकी येथे आले असता वडकी येथील कार्यकर्त्यांनी बस स्थानक परिसरात आलेल्या उडान पूलजवळ स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। नंतर खैरी येथे पोहोचताच पहिले मृतक कुटुंबाच्या घरी भेट दिली व त्यानंतर ते आपल्या कार्यक्रमास्थळी पोहोचले। त्यानंतर उईके यांनी हात तुऱ्याने स्वागत न करता गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके देऊन स्वागत करा असे आवाहन केले होते। त्याचप्रमाणे खैरी येथे आगमन होताच नागरिकांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके भेट दिली। त्यानंतर आमदार अशोक उईके यांनी आपल्या भाषणात 2 शब्द व्यक्त करून कार्यक्रमाचा खैरी येथे समारोप केला। त्यानंतर लगेच ते आपल्या शासकीय वाहनाने रात्री 9 वाजता यवतमाळ येथे रवाना झाले। यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कविश्वर, जिल्हा परिषद सदस्य प्रीती काकडे, जिल्हा परिषद सदस्य उषाताई भोयर, जिल्हा परिषद सदस्य चिंतरंजन कोल्हे, पंचायत समिती सदस्य स्नेहाताई येवणेरकर आदी मंडळी उपस्थित होती। VC न्यूज ब्युरो राडेगाव।